हॅलो. आदित्यांचा सत्कार पिंट्या दादा यांना विनंती आहे, त्यांना सत्कार करून घ्यायचा आहे. चुकून कोण राहिला असेल तर त्यांना विनंती आहे. पिंट्या दादा आणि कुणाचा सत्कार राहिला आहे का आपल्या? चुकून कुणाचा जर सत्कार राहिला असेल तर गाव कमिटी, कापडी विभाग कमिटी आहे आणि येणारे पाहुणे यापैकी कुणाचा जर सत्कार राहिला असेल तर विनंती आहे त्यांचा सत्कार करायचा आहे. आणि मी गणेश चव्हाण साहेब यांचाही सत्कार राहिलेला आहे, त्यांचाही सत्कार पिंट्यातर्फे करायचा आहे. कल्पेश सुर्वे यांचाही सत्कार आपण पिंट्यादादा करणार आहेत, त्यांनी याची कृपा करायची आहे. कल्पेश सुर्वे आणि मयूर शिरावले यांचाही सत्कार पिंट्यादांच्या हस्ते होणार आहे. निलेश सकपाळ साहेब यांनाही विनंती आहे, आपण त्यांचा सत्कारासाठी स्टेजवर यायचं आहे. संजय तलेकर साहेब, विजय तलेकर साहेब, संदेश गोळे साहेब, शिवाजी बाईट, उपस्थित सर्व मान्यवरांनी विनंती आहे, आपण स्टेजवर यांची कृपा करावी. विजय तलेकर साहेब, संदेश गोळे साहेब तसेच शिवाजी बाईट साहेब, आपल्याला विनंती आहे, आपण स्टेजवर यांची कृपा करावी. लवकरात लवकर यांची कृपा करावी. आपल्याला हा कार्यक्रम पासून लगेच सुरुवात करायची आहे. लिस्ट काढली का हो शिवदादा? काय काय द्यायचं ते किती झालेत बघा. 11 काढायचे आहेत ना. हा पोऱ्या ठेवा, त्या पोऱ्या अजून कर ना, अजून पण त्यातल्या कर. आम्ही लकी ड्रॉ मध्ये आम्ही काढणार. प्रत्येकाला चिठ्ठी उचलण्याची संधी भेटणार. प्रत्येकाला हातात एक एक चिठ्ठी भेटणार. प्रत्येकाला म्हणजे किती सगळ्यांना आता कोण कोण करणार, सगळ्यांना घेणार असं थोडी आहे. किती चिठ्ठ्या काढणार? 11. हा 11. अच्छा, म्हणजे 11 मध्ये एक चिठ्ठी येईल. तू नाही नाही 11 फक्त आपल्या सगळ्या चिठ्ठ्या किती काढणार? सगळ्या आहेत तिथे. एवढ्या वय अरे फक्त 25 चिठ्ठ्या काढायचे. मग ते कर जरा लवकर. 25 चल आम्ही जातो यांच्या गावात. नाव कसं चला काय आता मी काय म्हणतो, 25 कसं म्हणतोय तू? मग कुठं काढतीस? फिरवतो आणि सगळ्यांना एवढं काय चिठ्ठ्या 25
तसं नाही, सगळ्यांना संधी आहे तर काय येणार तू दोन दोन कसं करशील? तुझ्या माहिती कामाचा नंबर द्यायचा चांगलं बोलतात आणि काय आपल्याला मी आहेच सपोर्टला. नाही नाही का आता बक्षीस नाही नाही करू. हॅलो 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 सर्वांना फक्त काही वेळाचा विलंब आपण ठेवतोय आणि थोड्याच वेळात हा बक्षिसाचा कार्यक्रम करतोय. सर्वांनी आनंदाच्या क्षणाला असं हरवून जाऊ नका, एकत्रित या आणि एकत्रित हा कार्यक्रमाचा आनंद लुटा. लगेच आपल्याला हा लकी ड्रॉचा कार्यक्रम आपण साजरा करतोय आणि वेळेअभावी आपण हा कार्यक्रम लवकर संपवायचा प्रयत्न करतोय. तरी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी तत्पर राहायचंय. थोडाच काळाचा हा विलंब आपल्या संपुष्टात येणार आणि आपण लगेचच ह्या कार्यक्रमाची सांगता घेतोय. तरी मी सर्व प्रेक्षक वर्ग तसेच सर्व येणारे खेळाडू, कपडे विभागातील सगळं कमिटी मेंबर या सर्वांना विनंती आहे, काहीच वेळात हा आपला कार्यक्रम आपण सांगता होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आणि हा बक्षीस वितरण तसेच लकी ड्रॉचा कार्यक्रम आपण करणार आहोत याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. सर्व मान्यवर असेल त्यांनी विनंती आहे, त्यांनी उपस्थित वरती राहायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. दिनेश शेलार साहेब, संदेश गोळे साहेब, विजय तलेकर साहेब, शिवाजी वाईट साहेब, आपल्या सर्वांना विनंती आहे की हा लकी ड्रॉचा आपण कार्यक्रम करणार आहोत. हॅलो हॅलो सर्वांनी हॅलो 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 सर्वांनी यायचं आहे, व्यासपीठावर संपर्क साधायचा आहे. जे मान्यवर आहेत त्यांनी व्यासपीठावर यायची कृपा करावी. उपस्थित सर्व आपल्या कापडे विभागातील खेळाडू यांनी शिस्तीचं भान ठेवून आपण या कापडेवर सोजल असं आपण सर्वांनी इथे उपस्थित राहायचंय. सर्वांनी इकडे लक्ष द्यायचंय, सर्वांनी लक्ष द्यायचंय. सर्व खेळाडूंना विनंती आहे आणि आपलं शिस्तबद्ध आपण जे खेळाडू खेळतात त्या सर्वांना विनंती आहे. आपला हा शेवटचा सांगता आहे आणि या सांगतेसाठी मी सर्व मान्यवर आहेत त्यांना उपस्थित राहण्यासाठी आगमन इथे यायचं, आपण स्टेजवर यायची कृपा करावी. आणि आपण हा लकीडाचा कार्यक्रम आता लगेचच चालू करतोय आणि पिंट्या दादा चषक 2024 आणि हा पर्व पहिले यासाठी आपल्यासाठी एक लकी ड्रॉचं आयोजन केलं होतं. या लकी ड्रॉ मध्ये असं आयोजन आहे, जो इथे उपस्थित असेल त्यांना जर लकी ड्रॉ मध्ये जी चिठ्ठी उचलेल त्यांना पिंट्या दादा तर्फे साई दर्शन होणार आहे. जोरदार टाळ्या द्या या आगळ्या वेगळ्या आयोजनासाठी. आणि हे आयोजन मला वाटते पोलादपूर तालुक्यात पहिल्यांदाच असणार आहे आणि हे आयोजन पिंट्या दादाच्या ज्या मेहनतीने आणि आपल्या कापडी विभागाच्या हक्काच्या टुर्नामेंट जे ठेवतात त्यांचं एक योगदान म्हणून आज पिंट्यादाने आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करून आपल्या सर्वांना एक यतीची संधी दिली आणि हा टुर्नामेंटला एक आगळं वेगळं स्थान देण्याचा प्रयत्न केला आणि एक लकी ड्रॉचा प्रयत्न करतायत. तर आपल्या जे संघ असतील, जे खेळाडू असतील, आता एक गाव 11 मध्ये इथं सर्वच खेळाडू नसतील आहे, तर जे काही उपस्थित आहेत त्यांच्या गावातील
5-5 खेळाडू येऊन त्यांची आपण चिठ्ठी उचलायची आहे. ज्यांना या चिठ्ठीचा आणि प्रेक्षक वर्गांना असेल किंवा खेळाडू असतील किंवा टीम असेल त्याने या संधीचा फायदा घ्यायचा आहे आणि ही चिठ्ठी उचलायची आहे. तर ही चिठ्ठी आपण खुर्चीवर ठेवूया आणि साईबाबांचा फोटो ठेवा तिथे. आणि आपल्या प्रत्येक संघातून तसेच आपले असणारे प्रेक्षक वर्ग आपल्या मान्यवर प्रत्येक टीम मधून 4 विनर आहेत. प्रत्येक टीम मधून 2-2 जण यायचे आणि ती चिठ्ठी उचलायची आहे. प्रत्येक टीम मधून 2-2 जण यायचे. प्रत्येक टीमचं नाव घ्यायचं आहे. प्रत्येक टीमचे 2-2 प्लेयर यायचे आहेत आणि 2-2 प्लेयरनी ती चिठ्ठी उचलायची आहे. विनंती आहे आपण जे नियोजन आहोत त्या पद्धतीने वागा. प्रत्येक टीम मध्ये 2-2 प्लेयर यायचे आहेत. अरे असं काय करतोय शिवा? अरे विनर टीमला पण घेऊन ये ना. थांब ना आदित्य. अरे नाव लगेच सांगायचं. ए खोलू नको रे. अंधार होत आहे. लवकरात लवकर टीम आयोजन करायचं प्रत्येकाने. 2-2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. ज्यांची नावं त्यांनी डिक्लेअर करायची आहे. 2-2 टीम गेलेत. 4 टीम झाल्या का काळोख पडेल, अंतर होईल. जास्त टीम झाल्या. आपली घे. माझी पण घे चल. ज्यांची नावं झाली त्यांनी नावं करायचे पटापट. तिथेच खोला नाव. कुठल्या पण दे. 2-3 कशा एकच दे. चला पटकन तिथं गाडा पटकन काढ. काय नाव सांगतो टीमचं. माझे ओम से मालूम घे. ए सॉरी. सीजननी मत प्रसन्न मालूम घे. शिव आणि लकी ड्रॉ मध्ये शिवजन्नी माता भालुंग यांचं लकी ड्रॉ मध्ये नाव आलेलं आहे. कुणाचं नाव असेल त्यांनी नाव सुचवायचं आहे. आणि तसेच दही दुर्गावाडी यांचं नाव आलेलं आहे. दही दुर्गावाडी. तसेच 3 नंबर आहे आरसीसी किनेश्वर. किती आहे चिठ्ठ्या किती आहे आता बघ. 1 2 आदर्श 5. क्रिकेट मंडळ निवे. किती आहे आता चिठ्ठ्या? 4 झाल्या. अजून एक बाकी आहे. आणि एक कोण आहे? ही कोण आहे? ही आरसीसी चौथी कोण आहे बघा. शिव जन्नी माता मालुंगी 1, दहीदुर्गवाडी 2, आरसीसी किनेश्वर 3, आदर्श क्रिकेट मंडळ निवे. तामणे ना. तामणे ब. 5 झालेत. अजून प्रेक्षक वर्गापैकी कोण आहे का? प्रेक्षक वर्ग हा निवे. प्रेक्षक वर्गापैकी कोण असेल त्यांनी उचलायचे आहे. प्रेक्षक वर्ग या फटाफट उचला. रानवडे बघच्या किती आहेत? 2 2 2 7 8 9 10 11 झाले. हॅलो
लवकरात लवकर कोणी दुर्गवाडी. हॅलो हॅलो हा ठीक आहे. हॅलो हॅलो. आणि आपल्याला सर्वांना विनंती आहे, आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम लगेचच सुरू होतोय आणि आपण सर्वांना विनंती आहे लगेचच इथं स्टेज आहे कृपा करावी. सर्व जे प्रेक्षक वर्ग आहेत, खेळाडू आहेत, त्यांना विनंती आहे की आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करायचा आहे. आणि विशाल काटे यांची बॅट हरवलेली आहे. अर्णव म्हणून नाव आहे. जर कुणाकडे सापडले असेल तर त्याने बॅटची संपर्क साधावा. हॅलो हॅलो हॅलो. आणि हा टुर्नामेंटचा सांगता होतो आणि हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपला पिंट्या दादा चषक 2024 पर्व पहिले. आणि जोरदार टाळ्या उद्या पिंट्या दादासाठी, ज्यांनी 2 महिने आपल्या ह्या टुर्नामेंटसाठी वेळ खर्च केलाय. आपली साई सेवा करत असताना क्रिकेटची सेवा आपल्या कापडी विभागासाठी करतायत. त्या दादासाठी जोरदार टाळ्या उद्या. आवाज येत नाही, जोरदार टाळ्या उद्या. जय जय. आणि ह्या टुर्नामेंटसाठी ज्या सडल हाताने मदत करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचं पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि पिंट्या दादा या चषकाचा आपण हा शेवट समारोपानं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण आता लगेच सुरू करतोय. आणि ह्या टुर्नामेंटचा पिंट्या दादा चषक 2024 बेस्ट बॉलर म्हणून आपल्या सर्वांचं कोण असेल सुचू शकता का? बेस्ट बॉलर आवाज द्या, आवाज द्या. आवाज येत नाही. सर्वांच्या जोरदार टाळ्याने तिघांचं ज्या खेळाडूंचं नाव घेतलं, जोरदार टाळू द्या त्यांसाठी. आणि या टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर म्हणून आपण जे इथे लाईव्ह वाले आहेत त्यांच्या समक्ष आणि आपल्या कमिटीच्या असोसिएशनच्या समक्ष आपण हा बेस्ट बॉलरचा पारितोषिक देतोय. नितीन जाधव, जोरदार टाळा होऊ द्या नितीन जाधव साठी. आणि मी विनंती करतोय रोहन मोदी साहेब आणि मुन्ना दादा यांना विनंती करतो ते पारितोषिक द्यायचंय. शैलेश दादा चिपळूणहून आपल्या ह्या पिंट्या दादा चषकासाठी आले, त्यांचा सत्कार पिंट्या दादा करतील. त्यांना विनंती आहे की शैलेश दादा आपण इथे समोर यायचं स्टेजवर. जोरदार टाळ्या होऊ द्या नितीन जाधव साठी. आणि उत्कृष्ट असा बॉलर नितीननी आपल्या ह्या टुर्नामेंटचं दाखवून दिलं. मी पण काही कमी नाही. आणि शैलेश दादांचा सत्कार पिंट्या दादांना विनंती करतो. चिपळूणवरील पिंट्या दादाच्या प्रेमापोटी इथेपर्यंत पोहोचलेत आणि आपल्या असोसिएशन तर्फे जोरदार टाळ्या होऊ द्या. जय ओम साईराम. साई बाबा की. आणि आपण पुढचं पारितोषिकासाठी जातोय. बेस्ट बॅट्समन कोण असेल सर्वांना माहितीच आहे. आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे, आपापली नावं करतायत. पण युट्यूब आणि कमिटीच्या माध्यमातून हे सगळं झालेलं आहे आणि लेखी झालेलं आहे. त्याचा बेस्ट बॅट्समन आहे दिनेश चव्हाण, दही दुर्गवाडे. जोरदार टाळ्या होऊ द्या. गणपत सकपाळ आणि सुनील सकपाळ साहेबांना विनंती करतो त्यांनी हे पारितोषिक द्यायचंय. गणपत सकपाळ आणि सुनील सकपाळ जोरदार टाळ्या होऊ द्या या पारितोषिकासाठी.
आणि या टुर्नामेंटसाठी पिंट्या दादांनी इथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आपला प्रत्येक खेळाडू वरपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांचे साई सेवा करत असताना क्रिकेट सेवा पण झाली पाहिजे. यासाठी मी या टुर्नामेंटला दिनेश चव्हाण यांना विनंती करतो हे टुर्नामेंटचं आयोजन आणि आपल्याला काय वाटलं 2 शब्द फक्त आपल्या छोट्या शब्दात बोलायचं आहे ही विनंती आहे. 2 मिनिटं फक्त. पहिली गोष्ट तर आपला पेंट्या दादा म्हणजे आजचं हे नियोजन सर्वात भारी होतं. जे 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 केलं खूप चांगलं नियोजन होतं. आज सर्व पोरं आज चांगले केले सर्व संघ, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आणि कुणाचं काय झालं असन तसं सर्वांसाठी नाही, आज सर्व चांगले केले. धन्यवाद पेंट्या. हॅलो हॅलो पिंट्या दादा चषक 2024 जमलेले सगळे विजयी संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघांचे पण अभिनंदन. आजचं आयोजन खूप सुंदर झालं. आमच्याकडून काय चुकीवाकी झाली असेल तर सगळ्यांनी माफ करावं. धन्यवाद. हॅलो 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 आपल्याला जास्त वेळ नाहीये, लाईटचा थोडासा प्रॉब्लेम. आणि धन्यवाद शिंदे साहेब, आपल्याला लाईटीचा हा प्रभाव तुम्ही देताय. आणि मला वाटतंय आपल्या हा बक्षीसला थोडस लाईटचा अभाव होता आणि शिंदे साहेबांनी तो पूर्ण केलाय. आणि हा बक्षीस आपल्याला 4था नंबरचा पारितोषिक आपण जाहीर करतोय. आणि 4था नंबरचा पारितोषिक किरेश्वरवाडी यांना सर्व संघांना विनंती करतो आपण यायचं आहे. आणि त्याचं पारितोषिक शिवाजी पवार आणि शिवाजी पवार हे दोघं भाऊ यांनी हे पारितोषिक द्यायचं. जोरदार टाळ्या उद्या किनेश्वरवाडीसाठी. सर्व टीमला विनंती आहे आपण यायचं आहे आणि हे पारितोषिक घ्यायचं. आपल्याला वेळाभेव पटापट हा कार्यक्रम उरकायचा आहे. जोरदार टाळ्या उद्या. आणि आपल्याला लाईटच्या अभावी शिंदे साहेबांनी लाईट उपलब्ध करून दिले त्यासाठी लाख लाख आभार. साई बाबा की. आणि पुढील पारितोषिक आपण पुढील पारितोषिक जातोय. 3 नंबरचं पारितोषिक आपण विनंती करतोय त्या 3 नंबरच्या संघाने इथे यायचं आहे. मी शिवाजी पवार साहेबांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आहे. दही दुर्गावाडी. आणि 3 नंबरचं पारितोषिक त्यांच्यासाठी डिक्लेअर करतोय. आणि आपण विनंती आहे सोपनदा मालुसरे आणि विजय तलेकर यांना विनंती आहे ते पारितोषिक द्यायचं आहे. विजय तलेकर साहेब. धन्यवाद धन्यवाद. आणि आपण पारितोषिकाकडे पुढे चालतोय. आणि आपल्या 2 नंबरचा ज्याच्याकडे आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून काही प्लेयर आपल्या टीम मध्ये नव्हते तरी पण त्यांनी कसोटी आणि जिद्द सोडली नाही. आज त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला दिसलं. आणि निवाचीवाडी टीमसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यांचे खरंच चांगले प्लेयर नव्हते आणि
त्यांनी कसोटीने आणि सकाळपासून जिद्दीने जे आपली इथं मात दाखवले, किरण सारख्या प्लेअरनी खरंच आपल्या टीमला पुन्हा दाखवलं नाही, हम भी कुछ कम नाही आणि आम्ही करून दाखवू असं निवाच्या वाढीसाठी जोरदार टाळ्या वाजू द्या. आणि 2 नंबरचं पारितोषिक जातोय निवाची वाडी. मी संदेश गोळे साहेब तसेच दिनेश शेलार साहेबांना विनंती करतो, अख्ख्या टीमला विनंती करतो त्यांनी पारितोषिक घ्यायला यायचंय. दिनेश शेलार साहेब आणि संदेश गोळे साहेब यांना विनंती आहे आपण यायचे आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या निवाची वाडीसाठी. की जय, की जय, जय जय. मी किरणला विनंती करतो फक्त 2 शब्द त्यांनी आज बोलायचं आहे आणि तुझा हक्क आहे आज बोलायचा. त्याला बघता टीम बद्दल आणि स्वतःच्या विश्वासाबद्दल आज तुला खरंच आमच्या सर्व आयोजकांकडून आणि आमच्या सर्व कापडे योगाच्या प्रेमी सगळ्यांकडून जोरदार टाळ्या होऊ द्या असोसिएशनकडून. धन्यवाद. कापडे विभाग क्रिकेट असोसिएशन आम्हाला संधी दिली आणि साई सेवक पिंट्या दादा चषक परवा पाहिले, उत्कृष्ट असं आयोजन आणि नियोजन त्यांनी केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि त्यानंतर प्रथमतः मी तामणे यांनी खरंच चांगला खेळ दाखवला, त्यांचं पण खूप खूप अभिनंदन करतो. पहिल्यांदा ते या ह्याच्यामध्ये आलेत, फायनलमध्ये आलेत आणि चांगला खेळ दाखवला त्यांच्या, तर त्यांचं अभिनंदन खूप खूप. आणि आमच्या सगळ्या पोरांनी म्हणजे आमचे चांगले प्लेयर नसताना सुद्धा जी जिद्द दाखवली पहिल्यापासून, म्हणजे आम्हीच नाही तर प्रत्येक टीमला म्हणजे एकावर कोणावर अवलंबून न राहता सगळ्यांनी आपलं 100% द्या, नक्कीच तुम्हाला यश भेटेल. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद किरण. आणि मला वाटतं इथं जिंकण्यासाठी 100 वेळा हरावं लागतं, त्यानंतर जील अचिलोशी हे सगळ्यांना माहिती आहे. त्यासाठी प्रत्येक वेळा हरलं तर खचून जाऊ नका, पराभूत होणार. तुम्ही 100% जिंकणार असं काहीच होणार नाही. त्या जिंकण्यासाठी 100 वेळा हरावं लागेल आणि हरता हरता आपल्याला जिंकायचं आहे. स्वप्न बाळगून ठेवून असा प्रयत्न करा. आणि ते निवाची वाडीनं आज दाखवलं, त्यांचे 4 प्लेयर नसताना त्यांनी आज जे उतुंग भरा केली आणि जो नंबर मारलाय तो खरंच तुम्हाला आज शिकण्यासारखा आहे. आणि आजचा हा क्षण आणि जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि आपण शेवटची सांगता घेतोय, पण थोडासा 2 महिने दादानी काढला आपल्यासाठी. फक्त दादासाठी 10-15 मिनिटं आम्ही काढतोय. या पिंट्या दादानी गेली 2 महिने आपल्यासाठी क्रिकेटसाठी काय करावं लागतं त्यातला यांना अनुभव नाही. फक्त साई सेवा करत असताना आज क्रिकेटची सेवा त्यांनी आपल्याला दाखवलेली आहे आणि ही सेवा अखंडित चालू राहील. यासाठी मी साईबाबांकडे विनंती करेल, ही तुमची सेवा चालू राहत असताना तुम्ही या क्षेत्रातून, क्रिकेट क्षेत्रातून, तुम्ही सामाजिक क्षेत्रात पण आहात, तुम्ही शैक्षणिक क्षेत्र तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण तुम्ही उतरून दादा आपल्या कापडे विभागातून तुम्ही काहीतरी अशा आमच्या सगळ्या लोकांसाठी वैद्यकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रात पण पुढे या, जेणेकरून तुमची जी काय सामाजिक क्षेत्राची जी पात्रता आहे ती तुम्ही दाखवताय. आणि मला वाटतंय हे क्रिकेट सत्र आयुष्यभर असं तुम्ही अखंडित साईबाबांच्या चरणी प्रार्थना करा. माझ्या हातून अशी अखंडित सेवा घडत राहो आणि पुढील 2025चं पर्व दुसरं तुम्ही कशा पद्धतीने साजरं कराल ते आता डिक्लेअर करा, जेणेकरून आमचा हा जनसमुदाय याच्या डबल आमच्याकडे येईल असा मी तुम्हाला विनंती करतो. पहिली वेळ मी गाव कमिटीचं पुन्हा एकदा स्वागत करेल, कारण त्यांनी मला पहिल्यापासून आणि यादी ग्रुपचं ते गेले 4 दिवस माझ्या म्हणजे नियोजनाच्या ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये ते खूप त्यांचा सहभागी आहे. एवढंच बोलेल. आणि ह्याच्या पुढचं पर्व जर तुमचे सहकार्य असेल असंच तर यांच्यापेक्षा चांगलं होईल.
ह्या टायमाला आपण 16 टीम खेळल्यात. या टायमाला 16 टीम खेळवल्यात. पुढच्या टायमाला त्याच्या 32 टीम खेळवेल. तुमचे सहकार्य ठेवा बस. भले दादा पिंट्या दादा आगे बढो. ते काय नेता नाहीयेत, फक्त ती सेवा करतायत आणि या सेवेला आपला सहकार्य लाभो हीच आपल्या सर्वांच्या आपल्या साईबाबांच्या चरणी त्यांनी प्रार्थना केली की माझं हे सहकार्य माझं प्रेम तुमचं अखंडित राहो हीच प्रार्थना आहे. आणि मी पिंट्या दादाला विनंती करतो तुम्हाला बोलता येत नसेल तर ती तुम्ही सेवा साई सेवा असेल किंवा क्रिकेट सेवा या अखंडित ठेवा हीच विनंती करतो. आणि पुढील मालिकावीरचं पारितोषिक आपण जाहीर करतोय. जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि मालिकावीरचं आणि मालिकावीरचं पारितोषिक जातोय. मालिकावीरचं पारितोषिक जोरदार टाळ्या राजेश गोले तांबाने. आणि याचं पारितोषिक देणार आहे गणेश चव्हाण आणि राजेश कोंढरे. जोरदार टाळ्या होऊ द्या. राजेश कोंढरे साहेब, गणेश चव्हाण, राजेश कोंढरे साहेब जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि कोंढरे साहेब आज आपल्या टीमला प्राइज जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि मी राजेश कोंढरे साहेबांना विनंती करतो की आपण या टुर्नामेंट बद्दल आपल्या टीमची जीत बद्दल आपण 2 शब्द मार्गदर्शन करावं. आणि आपल्या असोसिएशनला काही या नवीन नवीन खेळाडू तयार होत आहेत त्यांनाही दाखवावं. आपलं एक गाव असताना आपण क्रिकेट खेळत असताना सर्वांना कसं एकत्रित करावं, सगळ्यांना कसं एकत्रित राहावं यासाठी 2 वर्ष मानकर. सर्वप्रथम या स्पर्धेचे आयोजक माननीय श्री साई सेवक पिंट्यादादा चव्हाण यांचा आमच्या कापडे विभागाच्या वतीनं तसेच तामाणे क्रिकेट संघाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत असणार आहे. ही स्पर्धा आयोजित करत असताना येणारे आपल्याला छोटे मोठे अडथळे, आर्थिक पाठबळ या सर्वांचा विचार न करता फक्त यारी ग्रुप किंवा त्यांच्या मित्र परिवार असेल, सोपानदादा असेल, गणेश शिरावले असेल, संदेश गोळे असतील किंवा विजय तलेकर असतील या सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांना कोणताही या प्रकारचा छंद नसताना त्यांनी इतका मोठा खर्च करून ही स्पर्धा भरवली. त्याच्यासाठी त्यांचं पुन्हा एकदा असं हार्दिक असं स्वागत असेल. आणि त्यांनी आताच डिक्लेअर केलंय की पुढच्या वर्षी आपण 32चा लॉट खेळू. हे त्यांचं आपल्यावर ते असणारं प्रेम आपल्याला दाखवून देत आहे आणि ते निश्चितच करतील अशी आम्हाला आशा आहे. तरी मी सर्व क्रिकेटपटूंना एकच सांगण्याचा प्रयत्न करेल, आपण जिथे पण जाल तिथं आपल्या गावाचं नाव रोशन करा. माझ्या गावाचं नाव कुठेही कोणत्याही प्रकारे त्याला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची. कापड विभागाच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त कशा प्रकारे खेळ करायला मिळेल याचा कमिटी आम्ही विचार करू. हे आम्ही वारंवार सांगतो, आजही सांगतोय. आणि सर्व विजेता तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचं आम्ही अभिनंदन करतो. माझ्या टीमचं खास करून विशेषतः आमचा कर्णधार हेमंत कदम यांनी जी या वर्षापासून जी मेहनत घेतली त्याचं विशेष कौतुक. आता या अगोदर आम्ही टीम लीड करत होतो, परंतु आता त्यांनी स्वतःने 9 तरुण असताना देखील त्याला देखील क्रिकेटचा काही छंद नव्हता. फक्त माझा गेम, माझी मुलं आणि माझ्या मुलांना कसं प्रोत्साहित देईल याच्यासाठी तो आमच्याशी देखील भांडत असतो. आणि आज त्याने त्याचा विश्वास सार्थक केलाय. माझ्या गावातील छोटा मुलगा असेल, तुम्ही पाहताय सौरभ शेलार, याच्या अगोदर तो कधीच खेळला नव्हता, पण फक्त हेमंतच्या जिद्दीमुळे तो आज या खेळपट्टीवरती खेळताना पाहिलोय. आणि नवोदित असताना देखील चांगली गोलंदाजी त्यांनी केली. म्हणून आपल्या कॅप्टनच्या बरोबर तुम्ही राहा, कॅप्टनच्या शब्दाला मान द्या. तुमचे जे पाठीराखे असतात आमच्यासारखे असतील, दिनेश दादा असेल, संदेश गोळे असतील, आम्ही तुम्हाला सांगतो त्याच्या मागचा हा हेतू असतो की तुम्ही चांगली चिकाटी करा, तुमच्या गेमवरती फोकस करा. तुम्ही येताय, एंट्री करताय, हारताय. मागच्या संडेला देखील आपण एंट्री केली होती नालासोपारा, तिथं तुम्हाला अनुभव कमी पडला. त्या ठिकाणी आपल्याबरोबर केशवदादा गोळे होते. अशा खेळाडूंच्या सानिध्यात राहून तुम्ही तुमचा गेमवरती इम्प्रूव्ह करा, हेच मी तुम्हाला सांगू शकतो. मोठ्यांचा आदर करा आणि छोट्यांना सोबत घेऊन जाण्याची जी आपल्या गावचा जो ब्रीदवाक्य आहे, एक गाव सर्व ठिकाणी सर्व विचाराने आपण राहतो, यासाठी असेच सर्वांनी आपली एक टीम सकाळी हारली तरी पण तुम्ही इथे उपस्थित राहिलात, त्या टीमचं देखील हार्दिक असं अभिनंदन. त्या जोशात तुम्ही यापुढे आपला संघ, तुम्ही आता ब मधून अ मध्ये आलात तर तुमचा प्रवास अधिक खडतर होणार आहे. तर त्याच्यासाठी अजून मेहनतीनं काम करा, हेच तुमच्यासाठी माझ्या पुढच्या वाटचालीसाठी बेस्ट ऑफ लक असेल. माझ्या दोन्ही संघाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि आयोजकांचं मी मला 2 शब्द बोलण्याची विनंती केली त्यासाठी देखील हार्दिक अभिनंदन.
धन्यवाद कोंडरे साहेब. आणि आपण पाहताय क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, हार जीत होते. आणि मला वाटतंय आज आपले अध्यक्ष आहेत ते स्वतः आणि त्यांचे चिरंजीव एका टीम मध्ये खेळताना दिसत आहेत. म्हणजे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, कधी मुलगा जाऊ शकतो, कधी पिताही खेळू शकतो. क्रिकेट हा असा आहे, सण साजरा होणार आहे, दुःखही होणार आहे. कुणी त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आपला पहिला प्रपंच, आपला कामधंदा सांभाळा आणि नंतरच क्रिकेटसाठी प्राधान्य द्या. आणि हा फक्त हा रविवारचा आपला असोसिएशनचा हा सोहळा असतो, त्यासाठी एकत्रित यायचा प्रयत्न करा. आणि मी सर्वांना विनंती करतो, हा सोहळा आपण अखंडित असं साजरा करू. आणि पुन्हा एकदा 24 टीमच्या वतीनं, कापडे विकास असोसिएशनच्या वतीनं मी पिंट्यादादांना धन्यवाद देतो. आणि असं जे आयोजन आपल्या प्रत्येक गावातून, प्रत्येक आपल्या विभागातून व्हावं अशी विनंती करतो. आणि आपले दिनेश शेलार साहेबांना विनंती करतो, आपले 2 शब्द त्यांनी व्यक्त करावे. धन्यवाद. हॅलो, सर्व क्रिकेटप्रेमींना आज जे जिंकले, पराभूत झाले, सर्व क्रिकेटप्रेमींना माझ्या शुभेच्छा. तसं आयोजक करणारे आपले संदीप दादा, पिंट्या दादा, साई सेवक यांचे मी खूप मनापासून आभार मानतो. त्याला क्रिकेट हा माहितीच नाही काय, पण तो एक आणि मी ग्रुप बनवला, हॅरी ग्रुप. त्याच्यावर त्यांनी एवढं बोलून त्यानंतर क्रिकेटची एवढी आवड झाली की ते बोला मला आयोजन करायचं आहे. आम्ही त्याला बोला अतिउत्तम आहे, तू आयोजन कर, तुला आमचा सपोर्ट असणार, तुला जे काय कमी पडेल तिथे आम्ही आहोत, फक्त तू नाव बोल, काय करायचं ते आम्ही करणार. ते त्याने आज इथं लास्टपर्यंत त्यांनी करून दाखवलं. ह्याच्याबद्दल मी त्याचे खूप म्हणजे मनापासून आभार मानतो. तसेच आज इथे आपल्या इथे जो पराभूत संघ झाला, जे आता राजेश कोंडरे जे काय बोलून गेले, जिथे तुम्ही कर्णधार, मोठा माणूस ह्या सर्वांचा आदर कराल, तुम्ही अजून पुढे भरारी घ्याल. पण ज्या मोठ्या माणसांचा जिथे अपमान करणार तर तुम्ही तेवढं पाठी येणार. म्हणून जिथे राजेश कोंडरे सांगतात किंवा कोणी सांगेल, मोठा माणूस कर्णधार असू किंवा अंपायर असतात, कोणी बोलला नाही त्यांचा आपण आदर करा. आदर केल्याने तुम्ही पुढे जाल. म्हणून तो आदर कराल तर तुम्ही पुढे जाल. एवढीच माझी बोलण्याची विनंती आहे. आणि जे आयोजनाबद्दल पराभूत झालेले संघ, जिंकलेले संघ या सर्वांच्या मी अभिनंदन करतो. इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दिनेश शेलार साहेब. आणि दिनेश शेलार साहेब बोलल्याप्रमाणे या क्रिकेट क्षेत्रात काही गाजून गेलेले असतात, काही गाजवणार आहेत आणि काही पुढच्या काळात गाजवणार आहेत. तर त्या सर्वांचं क्रिकेट क्षेत्रात योगदान आहे. प्रत्येकाला मान सन्मान, रिस्पेक्ट तुम्ही द्याल तरच तुम्हाला मिळेल. तुम्ही आता दिलात तर पुढची पिढी तुम्हाला देईल. याच्या व्यतिरिक्त प्रेम द्या आणि प्रेम मिळेल तरच क्रिकेट आहे. आणि मान सन्मान द्यावा लागेल. आणि मी आपले आमचे कॅप्टन गणेश शिरावले हे 2 शब्द बोलणार आहेत, त्यांना विनंती करतो तुम्ही 2 शब्द मार्गदर्शन करावं. आणि पिंट्या दादाचा चषक आहे म्हणून सर्व बोलायच्या उत्साहामध्ये जोरदार टाळ्या होऊ द्या. नमस्कार. मला कोण ओळखत असतील नसतील मला माहित नाही, पण एक गोष्ट सांगतो. आज जे सगळ्यांनी खेळ केला, ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं सांगेल तामाने आणि निवाची वाडी, ठीक आहे, यांनी जो खेळ केला, यांच्यामध्ये 4 प्लेयर नव्हते. तुमच्यामध्ये अ टीम हारून पण बी टीम साठी जे थांबले. क्रिकेट आहे ना, क्रिकेट बघा, क्रिकेट आहे ना, क्रिकेट हा कोणासाठी थांबत नाही. जो खेळतो 11 जण जे खेळणार ना मित्रा, तेच तुम्ही जिंकणार. ठीक आहे, कोण चांगला कोण वाईट हा कधीच नसतो क्रिकेटमध्ये. ब असू दे, अ गट असू दे, तुम्ही बोलाल की अ गट वाईट आहे किंवा चांगला आहे, कधीच नाही. ब वाले पण अ वाल्यांना हरवतात. आज तुम्ही उदाहरण बघितलात, ठीक आहे, की ब वाल्यांनी अ गटाने हरवलंय. दुसऱ्यांदा झाले या 3 वर्षामध्ये मित्रांनो. एवढ्या वर्ष फायनल खेळलो आपण, हे दुसऱ्यांदा झालंय. पहिली टीम होती किनेश्वर बुमराची टीम, त्यांनी हरवलं अ गटाला आणि तुमची टीम दुसरी ठरली. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, क्रिकेटमध्ये प्रत्येकाला मान द्या, सन्मान द्या. मोठा छोटा हे कधी नसतं. क्रिकेट जो ग्राउंड मध्ये दाखवणार तोच मोठा. लक्षात ठेवा, ही गोष्ट कधी पण लक्षात ठेवा. क्रिकेटमध्ये जो 11 मध्ये बॅटिंग करेल, बॉलिंग करेल ना, तीच मोठी गोष्ट. तोच मोठा बॅट्समन, तोच मोठा बॅट्समन. फक्त एवढं लक्षात ठेवा, बॅटिंग करेल त्या गोष्टीला माजू नका. एकच गोष्ट सांगेल, आज तुम्ही बॅटिंग कराल, उद्या तुमच्याकडे तुम्ही बॅटिंग 4 बॉल डॉट झाले ना, तुम्हाला नावं ठेवणारे पण गावातलेच असतील आणि सपोर्ट करणारे पण गावातलेच असतील. तू बघा, ओपन जेव्हा आपण खेळतो, मी खेळतो, खूप भरपूर जण खेळतात. ओपन मध्ये कसं असतं, एक टुर्नामेंट बॅटिंग नाही झाली ना, तुम्हाला कोण नाही विचारत, खरी गोष्ट आहे. पण गावामध्ये कसं आहे, तुमचे 4 बॉल डॉट गेले ना, तरी तुम्हाला गावच सपोर्ट करणार. यापुढे कोण नाही.
गावापुढे ना गावापुढे कधी जाऊ नका. गावाच्या मोठ्या माणसांना छोट्या माणसांना इज्जत द्या, रिस्पेक्ट द्या. तुम्ही आयुष्यात पुढे जाल आणि क्रिकेटमध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल ना, फक्त क्रिकेटला इज्जत द्या, बाकी कोणाला नका देऊ. क्रिकेटला इज्जत द्याल ना, तुम्ही आपोआप सगळ्यांना इज्जत द्याल. एकच फक्त दोनच शब्द बोलायचे होते. जय हिंद, जय महाराष्ट्र. साई दादा, पिंटा दादा, तुम्ही जे मला संधी दिलीत बोलायला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि मला वाटतंय आपल्यापैकी कुणाला जर बोलायचं असेल पिंट्या दादाबद्दल, ज्यांना साई सेवकाची फक्त भूमिका होती, आणि दिनेश दादा सांगितलं की त्यांनी आम्ही ह्या क्षेत्रात आणण्याचं कारण आहे की यारू ग्रुप प्रेम इथेच होतं. क्रिकेटमुळेच आपली ओळख झाली, क्रिकेटमुळेच आपण एकत्रित राहणार, आणि क्रिकेट असेल तरच आपण एकत्र राहणार. राग रुसवे. आणि पहिल्यांदा जसं गणेश बोलला की गावाचं नाव मोठं करायचा प्रयत्न करा. गाव असेल तर आपण आहोत, आणि जर गावाचं नाव इथे जर आलंच नसतं तर इथे कोणच आलं नसतं. आणि मला वाटतं ह्या सर्व जे आहेत, आणि जर कुणाला बोलायचे असेल, आज पिंट्या दादाच्या चषक आहे आणि कुणाला बोलायचंय बोलावंच जावं लागणार. या या हेमंत दादांना विनंती आहे, या 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 या. नाही नाही, 2 शब्द मार्गदर्शन करा दादा. धन्यवाद. धन्यवाद हेमंत दादा. साई सेवक टुर्नामेंट. हॅलो हॅलो. साई सेवक पिंट्यादादा चषक खरोखर आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आमचा सर्वात इथे पहिला नंबर आला, आणि तो पण म्हणजे आम्ही आत्ताच नवीन चालू केली टीम. ती आता ही फक्त सेकंड टुर्नामेंट असेल आमची, आणि त्यामध्ये आमचा पहिला नंबर आला. त्यासाठी आम्हाला खूप आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची सपोर्ट स्टाफ, जे म्हणजे राजेश दादा कोंडरे, दिनेश दादा शेलार, परत रवी दादा कदम, परत राजेश दादा शेलार, यांचा खूप सपोर्ट असतो. त्यांच्यामुळे आम्ही हे इथे येऊ शकलो आणि आम्हाला प्लॅटफॉर्म भेटला खेळायला. तर सर्वांचे थँक्यू. जय. धन्यवाद दादा. तुमच्या मनातली भावना आणि तुमचे रिस्पेक्ट होतात, आणि त्या माणसाने तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलं, त्याचा तुम्ही गुणगान गाताय. आणि खरंच जोरदार जाऊ द्या 4 माणसांसाठी ज्यांनी ह्या टीमला इथपर्यंत आणलं, आणि हा प्रथम पारितोषिकचा त्यांना एक लाभलं. आणि हा आपला शेवटचा पहिल्या नंबरचा पारितोषिक आपण वितरण सोहळा करतोय. आणि अजून कुणाला जर पिंट्या दादा या चषकाबद्दल बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. राहिलेलं उर्वरित जे आहे ते पुढच्या वर्षी आपण या वर्षी बोलूच. आणि त्यासाठी पिंट्या दादांनी जसं जाहीर केलं, या वर्षी मी 16 टीम ठेवतोय, तर पुढच्या वर्षी कापडे विभागाच्या 24 किंवा 28 किंवा 30 टीम होतील. त्यांच्यासाठी 2 दिवसाचं आयोजन तुम्ही करा असं आम्ही विनंती करतो. आणि मी जय. आणि मी मागाशी सांगितल्याप्रमाणे काय दादा नेता नाहीये, फक्त दादा तुमच्या सेवेसाठी असेल, त्याची सेवा उपयोग करून घ्या. मग ती साई सेवा असू दे, क्रिकेट सेवा असू दे. आणि दादाला मी आताही विनंती करतोय, तुम्ही ही वैद्यकीय क्षेत्रात या. आपल्या कापडे विभागात कुणाला जर काही असेल वैद्यकीय क्षेत्रात, तुम्ही तिथं पुढे या, पुढाकार घ्या. कारण की ताकद ती तुम्हाला साईबाबाने दिली, ती सेवा करण्याची ताकद ती तुम्ही करून घ्या. आणि पुन्हा एकदा मी विनंती करतो पिंट्या दादाला, आपलं हे सत्र आणि 26 मार्च रोजी साई सेवक पिंट्या दादा यांनी स्वतः आपल्या टीम सोबत, आपल्या ज्या मंडळासोबत भंडाराचं आयोजन केलंय, जे असतील साईनाथ मित्र मंडळ, त्या भंडाराचं आयोजन केलेलं आहे. त्यांनी त्या भंडाराचा उपयोग घ्यावा आणि त्याची दर्शन घेण्यासाठी यावं असं पिंट्या दादातर्फे आपल्याला आमंत्रित आहे. आणि काही दिवसातच आपल्याला नाईटची स्पर्धा कापडे विभाग असोसिएशनतर्फे होणार आहे. ते डिक्लेअर नाही तरी आपण सर्व तयार आहात ना. आणि असं आगळं वेगळं नियोजन आहे. काही गोष्टी आपल्या इथे होत असतील, लगेच रागून रुसून होऊ नका. 24 टूक म्हणजे आपलं कापडे विभागाचं कुटुंब आहे. कमिटी पण काय लगेच डिसिजन घेणार नाही, 2-4च माणसं असतात, थोडासा वेळ जातो. त्यांचाही तुम्ही एक मोलाचं मार्गदर्शन असतं, लगेच रागून रुसू नका. त्यांनाही कोण पगार देत नाही, दिवस रात्र काम धंदा करूनच हे तुमची सेवा करायचा प्रयत्न करतात. तर त्यांचा काही वेगळा निर्णय नसतो, सगळं त्यांनाही त्या कमिटीला तुम्ही सांभाळून घ्या. आणि आजच्या पहिल्या नंबरचा पारितोषिक जातोय, 1 नंबरचा पारितोषिक तांबणे संघ. आणि मी विनंती करतो पिंट्या दादा आणि दहीदुर्गवाडी मित्रमंडळ त्यांनी या
मी पिंट्या दादा तसेच दहीदुर्गावडी मंडळला विनंती करतो, पहिल्या नंबरची ट्रॉफी द्यायचे तांबाडे संघ. जोरदार टाळ्या होऊ द्या. सर्वांनी यायचंय आणि कॅमेरा दिसायचा जरा. लाईट सोडा प्लीज जरा. येतोय लाईट सोडा प्लीज. लाईट सोडा. आणि धन्यवाद शिंदे साहेब, तुम्ही या लाईटीचा प्रकाश जोतात आम्हालाही. धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊ द्या तांबणे संघासाठी. जय. धन्यवाद पिंटे दादा. आणि आजचा हा बक्षीस जोताचा कार्यक्रम